न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। माथाडी कामगारांच्या आरपारच्या लढ्याला मोठे यश, प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आमरण उपोषण मागे। अहिल्यानगर माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या कामगार विरोधी आणि ढिंब कारभाराविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले माथाडी कामगारांचे आमरण उपोषण अखेर चौथ्या दिवशी मागे घेण्यात आले आहे। कामगार अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन कामगारांच्या प्रमुख मागण्या लेखी स्वरूपात मान्य केल्याने कामगारांनी हा लढा यशस्वीपणे मागे घेतला। सलग 4 दिवस कामगारांचे हे उपोषण अत्यंत आक्रमकपणे सुरू होते। कामगारांची ढासळती तब्येत आणि वाढता जनक्षोभ लक्षात घेता अखेर चौथ्या दिवशी कामगार अधिकाऱ्यांना आंदोलनस्थळी धाव घ्यावी लागली। अधिकाऱ्यांनी कामगारांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करून त्यांच्या सर्व न्याय्य आणि रास्त मागण्या मान्य केल्याचे लेखी पत्र दिले। प्रशासनाकडून ठोस आणि लेखी आश्वासन मिळाल्यानंतर उपोषणकर्त्या कामगारांनी लिंबू पाणी घेऊन आपले आमरण उपोषण सोडले। हा विजय अहिल्यानगरमधील माथाडी कामगारांच्या एकजुटीची आणि संघर्षाची ताकद दाखवणारा ठरला आहे। मागण्यांची वेळेत अंमलबजावणी न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी कामगार नेत्यांनी दिला आहे। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। दिनांक 3/8/2026 रोजीपासून आम्ही कामगारांच्या काही प्रश्नावर उपोषणाला बसलो होतो। आता बाकीच्या पाठीमागच्या बाईटमध्ये आणि निवेदनामध्ये सगळे विषय मांडलेले आहेत, त्याच्यामुळे त्या विषयावर काही बोलणार नाही। परंतु आज आमचे मंडळाचे सचिव आमचे चोळके साहेब, दाभाडे साहेब यांनी येऊन आम्हाला तसं 2-3 दिवसापासून ते आमच्याकडे येत आहेत। ठराविक विषयावर चर्चा झाली, महत्त्वाचे मुद्दे होते त्याच्यावर त्यांनी मार्ग काढला। आमचा जो वाराचा विषय होता त्याच्यावर त्यांनी आम्हाला वाराचे पुस्तक द्यायचं कबूल केले। त्यांनी आम्हाला तसं लिहून दिले, ते आम्हाला वाराचे पुस्तकं देणार आहेत। पाठीमागे जे कामगारांना बडतर्फ केलं होतं त्या बडतर्फ कामगारांना सुद्धा थोड्याच दिवसात ते कामावर घेणार आहेत, त्याच्याबद्दल त्यांनी आश्वासन दिले, लिहून दिले। बाकीचे जे काही विषय होते कामगारांच्या पगारातून पैसे कट झालेले त्याच्यावर ते हुंडेकऱ्याकडून वसुली करून ते आमच्या कामगारांच्या पगारातून पैसे कट झालेले देणार आहेत असाही त्यांनी शब्द दिलाय। तर त्यांनी आमच्या मागण्या जवळजवळ पूर्ण मान्यच केल्या आहेत। राहिला विषय याचा वसुलीचा, तर थोड्याच दिवसात ती वसुली होऊन जाईल तसं त्यांनी ते पत्र काढले आणि सकारात्मक भूमिका आहे त्यांनी तहसीलदारांना त्याबद्दल पत्र पण दिलं आहे। लवकरच ती वसुली होऊन कामगारांच्या कष्टाचे पैसे कामगारांना भेटले जातील। साहेबांना धन्यवाद देतो। चौथ्या दिवशी का होत नाही पण त्यांनी आमचा प्रश्न सोडवलाय, त्याच्याबद्दल ज्या सगळ्या माझ्या कामगारांनी आम्हाला सपोर्ट केला कामगारांचे पण मनापासून आभार। कारण जर हे लोक माझ्या पाठीमागे नाही उभं राहिले तर मी एकटा काय करू शकणार नाहीये। त्याच्यामुळे ज्या ज्या लोकांनी मला सहकार्य केलं ते सगळ्यांचे मनापासून आभार। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचं जे उपोषण होतं त्यांच्या मागण्यांबाबत त्याबाबत काही मुद्द्यांवरती सकारात्मक चर्चा होऊन मार्ग निघालेला आहे आणि इतर जे मुद्दे आहेत त्यावरही चर्चा करून त्यांच्याशी यापुढे ते सगळे सोडवण्यात येतील। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।